धर्मांतर प्रकरणातील फरार आरोपी निदा खानला नाशिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे। निदा खान हिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पोलिसांनी तिला छत्रपती संभाजीनगरमधून अटक केली आहे। निदा खान छत्रपती संभाजीनगरच्या नारेगाव परिसरातील कैसर कॉलनीमधल्या एका फ्लॅटमध्ये राहत होती। कुटुंबियांसह निदा खान फ्लॅटमध्ये लपून राहत होती। गेल्या 20 दिवसांपासून ती फरार होती। कोर्टाने तिचा अटकपूर्व जामीन अर्जही फेटाळला होता। नाशिकमधील टीसीएस कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा आरोप निदा खानवर, तसंच बलात्कार आणि लैंगिक शोषण प्रकरणातल्या आरोपींना मदत करणं हे देखील आरोप आहेत। छत्रपती संभाजीनगरमधून निदा खानला नाशिक रोड पोलीस ठाण्यात आणण्यात आलं। कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर नाशिक रोड पोलिसांनी निदा खानला अटक केली आहे। पुढच्या तपासासाठी तिचा ताबा एसआयटीकडे आहे। नाशिक रोड पोलिसांकडून निदा खानची प्राथमिक चौकशी। पोलिसांनी तिच्याकडून 2 स्मार्टफोन आणि काही महत्त्वाचे तांत्रिक पुरावे जप्त केल्याची माहिती। मोबाईलमधून तपासासाठी महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता। निदा खानला आज दुपारी नाशिक रोड न्यायालयात हजर करणार। त्याआधी तिची सोनोग्राफी आणि इतर वैद्यकीय चाचणी केली जाणार। निदा खान गरोदर असल्याने आवश्यक ती तपासणी केली जाणार। या प्रकरणी आधी 7 आरोपींना अटक। टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खानच्या फरार होण्यामागे इम्तियाज जलील यांचा हात असल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी केला। सगळे प्रकार या एमआयएमच्या महाशयाच्या नेतृत्वात होतात। काल जे काही पोलिसांनी धाड टाकून अटक केली त्यांना सुद्धा माहिती की त्यांना सपोर्ट कोणी केला। मी खात्रीलायक सांगतो, खात्रीलायक यामध्ये पूर्णपणे एमआयएमचा हात होता। एमआयएमने केलेला सपोर्ट आहे आणि त्याच्यामुळेच हे सगळं प्रकरण घडलेलं आहे। निदा खान छत्रपती संभाजीनगरमध्ये कशी लपून बसली, कोणाच्या आशीर्वादानं निदा खान संभाजीनगरमध्ये राहत होती, त्याची एसआयटी चौकशी करा। संजय शिरसाट यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करण्याची भाषा। एसआयटी चौकशी झाली पाहिजे आणि याच्यातले मास्टर माइंड या मोहऱ्यांचा सोडून द्या। हे मोहरे ते भेटून जातील, पण मास्टर माइंड कोण आहे तो समोर आलं पाहिजे अशी मागणी मी मुख्यमंत्री साहेबांकडे करणार आहे। मला वाटतं या प्रकरणाचे धागेदोरे हे फार लांबवर गेलेले असतात। पंढरपूरमधील मनोहर भोसलेच्या अडचणी वाढणार। घोटी इथल्या आश्रमासाठी चोरीची वीज वापरल्याचं समोर। वीज वितरण विभागानं कारवाई करत वीज पुरवठा खंडित केला। दंडासह 28 लाखांच्या वीज बिलाच्या वसुलीसाठी नोटीस। पोलिसांकडूनही गुन्हा दाखल। मुंबईतल्या भांडूपमध्ये गांजाची शेती। पोलिसांनी गांजाची शेती उद्ध्वस्त केली। भांडूप टेकडी, जलाशय, बीएचआर परिसरातल्या डोंगराळ भागात काही गर्दुल्ल्यांकडून गांजाची शेती करण्यात आली होती। भाजप नगरसेविका जागृती पाटील यांना माहिती मिळताच त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली। ज्या महानगरपालिकेचे पाईप आहे ते तोडून त्यांनी त्याच्या किनाऱ्याला ती झाडं लावली। जवळजवळ 100 झाडं, गांजाची झाडं आपण ती तोडली। अजून खूप साऱ्या वाटतं आम्ही तात्काळ पोलीस प्रशासनाला कॉल करून तिथे संबंधित जे काय घडलंय तिथे त्यांना दाखवायला बोलवलं आणि ते पण स्वतः शॉक झाले की असं सगळं होतंय आणि आपल्या भांडूपमध्ये होतंय आणि अशा डोंगराच्या भागात आम्ही तिथे गेल्यावरती आम्हीच शॉक झालो की एवढी झाडं आणि एवढा दिवस कोणीच तिथे बघत नाहीये। नागपुरात तरुणानं मस्करीत फेकलेला बंद चाकू अचानक उघडला। फेकलेला चाकू थेट त्याच्या मित्राच्या मानेत घुसला। या घटनेत अवधेश कुमारचा जागीच मृत्यू। पोलिसांनी आरोपी आयुष नेगीला अटक केली। दोघंही बारमध्ये काम करत होते। धरमपेठ परिसरातील टोकियो बारमधली घटना। नागपुरात 26 वर्षीय विवाहित महिलेचं सावत्र मुलाकडून लैंगिक शोषण। आरोपीनं जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार केल्याचा पीडितेचा दावा। अत्याचाराची माहिती पतीला दिल्यानंतर त्यांनीही प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार। आरोपी विरोधात गुन्हा। पोलिसांकडून शोध सुरू। लोणावळ्यामध्ये जन्मदात्या पित्याकडून पोटच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार। दारूच्या नशेत मुलीवर अत्याचार। ऑगस्ट 2024 मध्ये घटना घडली होती। 1.5 वर्षानंतर मुलीची पित्याविरोधात तक्रार। पोलिसांकडून तपास सुरू। पुणे जिल्ह्यात चिमुरडीवरच्या अत्याचाराची आणखी एक घटना। हवेली तालुक्यातील सोरतापवाडीमध्ये अल्पवयीन मुलीवर 2 नराधमांचा अत्याचार।
उरळी कांचन पोलिसात गुन्हा दाखल. नर्सरीत काम करणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार. आकाश रामहरी ओव्हाळ आणि अभिजित खंडागळे अशी आरोपींची नावं. पुण्यात प्रेम प्रकरणातून तरुणीवर प्राणघातक हल्ला. ब्लेडनं गळा चिरून हत्या झाल्याचं समोर. 22 वर्षीय दिलीप राठोड या आरोपीला पोलिसांकडून अटक. आयसीयूमध्ये तरुणीवरती उपचार सुरू होते. नसरापूर घटनेचा अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये निषेध. शहरात विविध सामाजिक आणि धार्मिक राजकीय संघटनांकडून जागोजागी निषेध बॅनर्स. नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा द्या. चिमुकलीला न्याय मिळालाच पाहिजे बॅनरवर मजकूर. जालन्यातील धर्मांतर प्रकरणातील आरोपीच्या घराला आग. मुख्य आरोपी शेख इम्रान शेख हबीब याच्या घराला आग लागली की लावली याचा पोलिसांकडून तपास. अश्लील फोटो काढून तरुणीला ब्लॅकमेल आणि अत्याचार. शेख इम्रानला पोलिसांकडून बुधवारी अटक. कालच्या रात्री घराला अचानकपणे आग लागलेली आहे आणि त्यामध्ये आता अकस्मात जळीत दाखल होऊन पोलीस तपास त्यामध्ये होईल आणि जे निष्पन्न होईल त्याप्रमाणे कायदेशीर कार्यवाही त्यामध्ये करण्यात येईल. वेगवेगळे तर्क लावले जातात. पोलिसांकडून सखोल तपास घटनेला सुरू आहे. निश्चितपणे घराला आग लागण्याची घटना झालेली आहे, तर त्यात कशामुळे ते आग लागली याचा तपास पोलीस करीत आहेत. संभाजीनगरमधील ज्वेलर्सच्या शोरूममधून 90,000ची सोन्याची अंगठी लंपास. बुरखा घालून आलेल्या महिलेचा हातचलाखीनं तिनं चोरी केल्याचा व्हिडिओ समोर. पोलिसात गुन्हा. महिलेचा शोध सुरू. पालघरमधील सफाळा मार्केट परिसरात भरधाव ट्रकची 3 गाड्यांना धडक. ट्रकवरचं नियंत्रण सुटल्यानं अपघात. चालकाविरोधात पोलिसात गुन्हा. सुदैवानं मोठी दुर्घटना टळली. उल्हासनगर कुर्ला कॅम्पमधील बीके पान शॉपसमोर भीषण आग. रिकाम्या कंटेनरनं पेट घेतला. अग्निशमन दलाकडून आग विझवण्यात यश. सुदैवानं मोठी दुर्घटना टळली. आगीचं कारण अस्पष्ट. सोलापुरात मंगळवेढा शहरातील जिजामाता कृषी केंद्राला भीषण आग. शेती उपयोगी सगळं सामान जळल्यानं लाखो रुपयांचं नुकसान. सुदैवानं जीवितहानी नाही. नाशिकमधील म्हाडा भूखंड प्रकरणात फिर्यादी भूमी अभिलेख अधिकारीच आरोपी झाले. एसआयटीनं नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक कल्पेश पाटील आणि भूमी अभिलेख विभागाचे उपाध्यक्ष बिपिन काजळेंना अटक केली. खोटी कागदपत्र सादर करून सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी अटक. राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादन घोटाळा प्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांना अटक. दिवसभर लातूरमध्ये चौकशी पूर्ण झाल्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना अटक. मुक्काम बीड शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस कोठडीत. 73 कोटींचा अपहार केल्याप्रकरणी कारवाई. बुलढाण्यातील जळगाव जामोदमध्ये जमीन घोटाळा उघड. दुय्यम निबंधकासह 6 जणांवर फसवणुकीचा गुन्हा. शासकीय कागदपत्रात फेरफार करून ब वर्गाची जमीन अ वर्ग बनवली. व्यापाऱ्याला 5,70,000चा गंडा घातला. बुलढाण्यातील खामगाव शहरात किरकोळ वादातून 2 गटात तुफान राडा. दोन्ही गटाकडून प्रचंड दगडफेक. दगडफेकीमध्ये अनेक जण जखमी. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थितीवर नियंत्रण. छत्रपती संभाजीनगर शहरातील महापालिकेच्या अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईदरम्यान विक्रेत्यांच्या मातीच्या भांड्याचं नुकसान. अर्चना पारखे या दिव्यांग महिलेचा व्हिडिओ व्हायरल. आमदार बच्चू कडूंनी महिलेची भेट घेतली. अधिकाऱ्यांवर कारवाईची बच्चू कडूंची मागणी. आमदार बच्चू कडू यांचं दर्यापूर इथे जंगी स्वागत. विधान परिषदेवर शिवसेनेकडून आमदार म्हणून बिनविरोध निवडणूक झाल्यानंतर समर्थकांकडून स्वागत. बच्चू कडू यांना गोपाल पाटील यांनी गदा देऊन त्यांचं स्वागत केलं. अंबरनाथ महापालिकेत शिवसेनेचा गट वैध ठरला. जिल्हाधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या 32 नगरसेवकांचा गट वैध ठरवला. उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील यांच्यासह राष्ट्रवादीच्या 4 नगरसेवकांना मोठा दिलासा. येणाऱ्या भविष्यामध्ये सगळे जे काही महत्त्वाचे निर्णय आहेत हे फक्त शिवसेनाच करू शकते, कारण का ज्याच्याकडे मेजॉरिटी आहे तोच निर्णय घेऊ शकतो शहरामध्ये. आणि मला वाटतं मी नगराध्यक्ष मॅडम आणि माझे मित्र प्रदीप पाटील यांनाही सांगेल का कुठंतरी आपण खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ह्या शहराचा विकास कसा होईल त्याच्यावर याच्यापुढं आपण सगळ्यांनी मिळून लक्ष दिलं पाहिजे. 4 नगरसेवक आपला गट सोडून दुसऱ्या गटात 30 दिवसाच्या आत जाऊ शकतात. म्हणून उपनगराध्यक्ष आणि शिवसेना राष्ट्रवादीचे 3 कॉप नगरसेवक हे अंबरनाथमध्ये झालेत. हा विजय सत्याचाच आहे.
महाराष्ट्र सरकारच्या प्रस्तावित धर्मस्वातंत्र्य विधेयकाविरोधात कोर्टात याचिका. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका. या विधेयकातील अनेक तरतुदी संविधान विरोधी असल्याचा याचिकेत दावा. नागपुरात कथित पीठाधीश्वर पदावरून किन्नरांमध्ये तणाव. उत्तम बाबाला पीठाधीश्वरांच्या गादीवर बसवण्यावरून हा वाद झाला. किन्नर उत्तम बाबा सेनापती यांच्यावर हत्येचा आरोप, त्यामुळे त्यांना दुसऱ्या गटाकडून विरोध. निवड रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन. भंडाऱ्यात ओबीसी बांधवांचा जनगणनेला तीव्र विरोध. ओबीसीचा कॉलम नसल्यानं घराघरावर विरोधाच्या पाट्या लावल्या. ओबीसींसाठी स्वतंत्र रकाना का नाही, आंदोलकांचा केंद्र सरकारला सवाल. 11 मेपासून भंडाऱ्यात बेमुदत उपोषणाचा इशारा. आज 10वीचा निकाल जाहीर होणार. सकाळी 11 वाजता अधिकृत परिषद, तर विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीनं निकाल पाहता येणार. दक्षिण मुंबईत आजही पाणी पुरवठा बंद राहणार. पालिकेनं दुरुस्तीसाठी गुरुवारी डी, ई आणि जी दक्षिण विभागांचा पाणी पुरवठा खंडित केला होता, तर कामाचं स्वरूप मोठं असल्यानं शुक्रवारी देखील हा पाणी पुरवठा बंद राहणार. मुंबईत पार्किंग सुविधा महागणार. महापालिकेचा 40% वाढीच्या प्रस्तावाला पालिका आयुक्तांची मंजुरी. त्यामुळे सर्वसाधारण सभेमध्ये मंजुरी मिळाल्यानंतर वाहनधारकांना पार्किंगचे अधिक पैसे मोजावे लागणार. रायगड जिल्ह्यातील महाड आणि पोलादपूर तालुक्याला अवकाळी पावसाचा फटका. वादळी पावसात झाडं, विजेचे खांब उन्मळून पडल्यानं वाहनांचं नुकसान, तर घरांचंही नुकसान. विजेचे खांब पडून तारा तुटल्यानं वीज पुरवठा खंडित. साताऱ्यातील कोयनानगर आणि पाटण शहरासह तालुक्याला वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं झोडपलं. पावसामुळे घरांचं नुकसान. लग्नाचा मंडपही वादळी वाऱ्यामुळे उडाला. पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता. भंडारा जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची हजेरी. तुमसर आणि मोहाडी तालुक्यातील शेतकऱ्यांचं पावसामुळे नुकसान. काढणीला आलेलं पीक भुईसपाट. आंबा आणि मका पिकांचं नुकसान. पारडी खोडगाव या ठिकाणी आंब्याच्या माझ्या बगीचा आहे. 90 झाडे असून खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खूप मेहनत करून बाग तयार केली, पण आता 2 दिवसाच्या अवकाळी पावसामुळे आंबा या झाडाचे आणि बगीचे फळाचे पण खूप प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाला माझी अशी विनंती आहे की तात्काळ पंचनामा करून आर्थिक नुकसान भरपाई देण्याची माझी मागणी आहे. परभणीत गोदावरी नदीपात्रातून ठेकेदारांकडून बेसुमार वाळूचं उत्खनन. जिल्हाधिकाऱ्यांच्या 11 ठेकेदारांना नोटिसा. मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या नोटिसांना ठेकेदार जुमानायला तयार नाही.